Hello guys, welcome to my YouTube channel Unique Learning 781. Today we are going to learn how to make or recognize future perfect tense. पूर्ण भविष्यकाळ कसा ओळखायचा किंवा तयार करायचा हे आज आपण शिकणार आहोत. तर सुरू करूया. लेट स्टार्ट. टू टेक शॅल हॅव आफ्टर आय or we and will have after any other subject, then take the third form of the main verb, past participle. करता जर आय किंवा we असल्यास will have आणि shall have आणि बाकी कोणतेही सब्जेक्ट म्हणजेच करता असतील तर will have त्यापुढे will have घ्यावे आणि आफ्टर दॅट आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द मेन वर्ब, मूळ क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावे. यामुळे काय होतं, फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ सिद्ध होतो. इन शॉर्ट, सब्जेक्ट प्लस शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस थर्ड फॉर्म ऑफ द मेन वर्ब. सब्जेक्ट करता शॅल हॅव किंवा विल हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप. यामुळं काय होतं, पूर्ण भविष्यकाळ सिद्ध होतो. एक्झाम्पल आहेत, आय शॅल हॅव रिटन अ लेटर. या ठिकाणी करता आय असल्यामुळे शॅल हॅव घेतलेला आहे. नेक्स्ट आहे, वी शॅल हॅव प्लेड हॉकी. इथं पण करता वी असल्यामुळे शॅल हॅव घेतलेलं आहे. थर्ड आहे, ही विल हॅव रिटन अ स्टोरी. इथं करता ही असल्यामुळे विल हॅव घेतलेलं आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे. सगळ्या वाक्यामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप आहे. नेक्स्ट आहे, येस नो क्वेश्चन्स. इफ प्लेस्ड ॲट द बिगिनिंग ऑफ शाल ऑर विल इन द अबोव सेंटेन्सेस इट बिकम येस नो क्वेश्चन्स. येस नो क्वेश्चन्स कशामुळे तयार होतात, तर हे जे काही वरील वाक्य आहेत याच वाक्याचं उदाहरण घेतलेलं आहे पुढं आणि या वाक्याच्या हे जे उदाहरण आहेत ह्या उदाहरणाच्या समोर म्हणजेच वरील वाक्याच्या आरंभी शॅल किंवा विल घेतल्यामुळे येस नो क्वेश्चन्स तयार होतात. जसं की शॅल आय हॅव रिटन अ लेटर, शॅल वी हॅव प्लेड हॉकी. आणि नेक्स्ट, विल ही हॅव रिटन अ स्टोरी. ह्या तिन्ही वाक्यामध्ये आत्ताच आपण पाहिलो, हे जे वाक्य बघितलेत ना यामध्ये आय शॅल हॅव रिटन अ लेटर, वी शॅल हॅव प्लेड हॉकी, ही विल हॅव रिटन अ स्टोरी. हे शॅल जे आहे, शॅल विल हे स्टार्टिंगला घेतलेलं आहे. इथं पहा, शॅल आय हॅव रिटन अ लेटर, शॅल वी हॅव प्लेड हॉकी, विल ही हॅव रिटन अ स्टोरी आणि क्वेश्चन मार्क्स दिले. यामुळे येस नो क्वेश्चन्स तयार झालेले आहेत. नेक्स्ट आहे WH क्वेश्चन्स. आता फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये WH क्वेश्चन्स कसे ओळखायचे किंवा तयार करायचे हे पाहू. व्हाईल क्रिएटिंग WH क्वेश्चन्स, येस नो क्वेश्चन शुड बी प्रेसिडेड बाय व्हेन, वाय क्वेश्चन वर्ड्स. आता WH क्वेश्चन्स तयार करताना वरील वाक्यातील म्हणजे हे जे काय वरचे वाक्य आहेत, शाल स्टार्ट झालेले, विल स्टार्ट येस नो क्वेश्चन्स. ह्या येस नो क्वेश्चन्सच्या आरंभी व्हेन, व्हाय, व्हॉट सारखे प्रश्नवाचक शब्द घ्यावे. यामुळे काय होतं, WH क्वेश्चन्स तयार होतात. एक्झाम्पल आहे, व्हेन शॅल आय हॅव रिटन अ लेटर, व्हाय विल ही हॅव रिटन अ स्टोरी, व्हॉट शॅल वी हॅव प्लेड. हे काय झाले, WH क्वेश्चन्स. तर अशा प्रकारे आपण फ्युचर परफेक्ट टेन्स कसा ओळखायचा किंवा कसे त्याचे वाक्य तयार करायचे हे आपण शिकलो. त्याचप्रकारे येस नो क्वेश्चन्स पण शिकलो आणि WH क्वेश्चन्स पण कसे करतात ते शिकलो.